नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. नेमका कोणत्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे हे जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेकडे संवेदनशीलतेने पाहत त्यांना व त्यांच्या पत्नीच्या मोफत प्रवास सवलतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. परिवहन मंत्री तथा अध्यक्ष राष्ट्रीय व महामंडळ प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या पात्र कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मोफत प्रवास पास व्यवस्थेला अधिक सुसूत्रत, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा मिळणार. मित्रांनो, या निर्णयानुसार सेवेतून निवृत्त झालेल्या तसेच अपघातग्रस्त किंवा निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पतींनाही माहे एप्रिल 2026 पासून पूर्ण वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेताना प्रवासासाठी केवळ नाममात्र फरकाची रक्कम भरून एसटीच्या विविध प्रकारच्या बस सेवांमधून प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे कुटुंबीय प्रवासाच्या संदर्भात काही अटी व निकष निश्चित करून सवलतीचा लाभ अधिक स्पष्ट करण्यात आलेला आहे. डिजिटल ओळख व व्यवहार प्रक्रिया अधिक सुलभ होणार. मित्रांनो, यासोबतच प्रवास सवलतीच्या पारंपरिक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देत रुपे ऑन द गो सक्षम NCMC कार्ड प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यात मोफत प्रवासधारकांसाठी डिजिटल ओळख व व्यवहार प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. राज्यभरातील आगारांमध्ये अधिकृत एजंट मार्फत या कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येणार असून NSDL पेमेंट बँकेच्या माध्यमातून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. NCMC कार्ड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव. मित्रांनो, महत्वाचे म्हणजे आगामी काळात या सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आलेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून डिजिटल प्रणालीचा स्वीकार करणे आवश्यक ठरणार आहे. एकीकडे सामाजिक बांधिलकी जपत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे डिजिटल व्यवहार प्रणालीचा प्रसार या दुहेरी उद्दिष्टांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येतो. परिणामी एसटी महामंडळाची सेवा केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांच्या हिताचे भान राखणारी आणि काळाच्या गरजेनुसार बदल स्वीकारणारी संस्था म्हणून अधिक सक्षम होत असल्याचे या निर्णयातून अधोरेखित होत आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.